प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मुस्लिम समाजाला घरकुलाचा लाभ मिळावा म्हणून आम्हाला या पंचायत समिती परतूर इथे निदर्शने करावं लागत आहे। 1 महिन्यापासून आम्ही शिवसाहेब, पीडी साहेब, त्याच्यानंतर गटविकास अधिकारी यांना तोंडी बोलून लेखी निवेदन देऊन सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्हाला काही 15% मुस्लिम समाजासाठी GR आहे, पण आम्हाला लेखी नाही। म्हणून आम्ही मुंबईला विकेला अब्दुल सत्तार साहेब यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्या समक्ष आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्हाला 15% घरकुल योजनेचा लाभ तुम्हाला भेटेल। त्यांना हे निवेदन दिलं, परंतु आजपर्यंत इथल्या शिव आणि पीडी जालना यांनी काही अजून काही लेखी परतूरच्या पंचायत समितीला दिलेला नाही। म्हणून मुस्लिम समाज हा पंतप्रधान योजनेच्या घरकुलाच्या पासून वंचित आहेत। म्हणून आमची मागणी आहे की इथल्या परतूर तालुक्याच्या तमाम आमच्या जालना जिल्ह्यातील ज्या पंचायत समितीने मुस्लिम समाजासाठी घरकुल योजनाचा लाभ आतापर्यंत कोणत्या दिलेला नाही, त्यांना स्पेशल असं आमच्या या निदर्शनात आम्ही जे आंदोलन करीत आहेत त्यांच्यामार्फत या आंदोलनाच्या मार्फत या परतूर तालुक्यातल्या जालना जिल्ह्यामधील सर्व तालुक्याच्या पंचायत समितीने स्पेशल असा जे धनगर समाजासाठी अहिल्याबाई होळकर योजना, अशा बऱ्याचशा योजना आहेत। तशाच तरतूद या महाराष्ट्र शासनाने मुस्लिम समाजासाठी योजना आखून त्यांना लाभ मिळण्याचा द्यावा, आम्ही असे त्यांना निदर्शनात आम्ही आणून देत आहेत। आज आम्ही या परतूर तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या समोर भव्य असे आम्ही निदर्शनात करीत आहोत आणि या निदर्शनाच्या मार्फत या महाराष्ट्र शासनाने आणि जे इथले सरकार देशाचे जे सरकार आहे भाजपाचं, त्यांनीही मुस्लिम समाजावर अन्याय वंचित करण्याचा जो चंग बांधलेला आहे त्यांनीसुद्धा या केंद्र शासनाने मुस्लिम समाजाला घरकुल योजनापासून वंचित ठेवू नये म्हणून आम्ही आजचे निदर्शन आम्ही करीत आहोत आणि त्यांना लाभ देण्याचा यावा असं आम्ही त्यांना या निदर्शनामार्फत आम्ही करीत आहोत। नाना लाभ दिलाय का आणि फक्त परतूर तालुक्यात वंचित राहिलाय का? हो, कारण त्याच्यामध्ये घनसावंगी, अंबड आणि मंठा हे सुद्धा पंतप्रधान योजनेमध्ये त्यांची अंमलबजावणी करीत आहेत 15%ची, परंतु आपला परतूर तालुकाच हा करीत नाहीत त्यांची अंमलबजावणी। त्यांनी ते आज आम्हाला सांगितले त्यांनी की आम्हाला काही लेखी आम्हाला आश्वासन आलेलं नाही, लेखी आम्हाला असं आदेश आलेला नाही, तोंडी आलेला आहेत असे आम्हाला ते फोनवर आम्हाला बोलले आहेत। आपण परतूर तालुक्यामध्ये सर्व मुस्लिम समाजसह पंचायत समिती परतूर गट विकास अधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करीत आहोत, शासनाच्या निदर्शनात आणून देण्यासाठी की बाबा हो, हे शासन हेच का ते सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास। जर तुम्ही हे नारा देत असाल तर हे नारा का मुस्लिम समाजासाठी नाही का, असा प्रश्न या शासनाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विचारित आहे की बाबा हो, आपली जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी। मग आमची भागीदारी कुठे आहे? मुस्लिम समाज का टॅक्स भरीत नाहीत का? मग मुस्लिम समाजाचा फंड कुठे आहे? अरे बाबा हो, मुस्लिम समाजाला कसलीही शेती नाही किंवा कसलीही काही नाही, त्याच्या दुकाने काय आहेत, पानटपऱ्या आहेत, हॉटेली आहेत, रिक्षा चालवतात, छोटे मोठे भंगारे असतात आणि तरीसुद्धा जर हे शासन वंचित ठेवीत असेल मुस्लिम समाजाला तर एक प्रकारचा हा पूर्ण म्हणजे केंद्र शासनाची योजना आहे। केंद्र शासनाच्या निदर्शनात आम्ही आणून देत आहोत की बाबा हो, जालना जिल्ह्यामध्ये जे काही तालुके असतील, अंबड असेल, घनसावंगी असेल, जाफराबाद असेल, भोकरदन असेल, मंठा असेल,
सर्व तालुक्यामध्ये मुस्लिम समाजासाठी 15% जे आपण अंमलबजावणी घरकुलासाठी करीत आहात. आता आपल्या परतूर तालुक्यामध्ये जे काही घरकुल आलेले आहेत आपण बघतो. आता मला एक माहिती मिळाली की आपण ज्या ग्रामपंचायतमध्ये मुस्लिम समाज आहे त्याच ग्रामपंचायतीमध्ये फक्त 15% आपण मुस्लिम समाजाला घरकुल देणार आहे. आता उदाहरणार्थ लोणीमध्ये 42चा टार्गेट आलेला आहे. 42मधून 25 अदरसाठी आहे. तर त्या 25 मध्ये 15% मुस्लिम समाजाला देणार आहेत. आता लोणीची जर लोकसंख्या बघितली तर 200 मतदान आहे. 200ला जर तिपटीनं जर मोजले तर 600 लोकसंख्या होती. आता 600 लोकसंख्यामध्ये फक्त 29 घरकुल मंजूर झालेले आहेत, म्हणजे यादी आहे वेटिंगमध्ये. बाकीचे सारे कोणतीही म्हणजे नावं नाहीत. आणि अक्षरशः जर त्याला बघितलं तुम्ही येऊन तुमचे शासनाचे लोक व्हिजिट करा आणि त्याला पहा त्याला राहायला घरं आहेत का, कसल्या झोपड्यामध्ये ते राहतात, आणि त्यानंतर त्याला लाभ देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि त्या 29मध्ये तुम्ही जर 15% म्हणले तर तुम्हाला 25मधून 3 ते 3.5 घरकुल येतात. मग 3-3.5 हे तुम्हाला त्या ठिकाणी न्याय आहे का हे मुस्लिम समाजाला? दुसरा 15% जर तुम्ही राबवित असताल तर परतूर तालुक्यामध्ये एकूण घरकुल एकूण आलेले आहेत 2624. तर 2624मधून 81 ग्रामपंचायती आहेत. 81 ग्रामपंचायतीमधून जर 2624 घरकुलामधून जर आपण जर 15% जर देण्याचं काम केलं तर ज्या ठिकाणी मुस्लिम समाज आहे त्याला कुठंतरी न्याय मिळेल. जिथं 3 आम्हाला भेटत होते तिथं 7 भेटतील. अशा प्रकारे जर तुम्ही दिलं तर कुठंतरी आम्हाला असं वाटेल की बाबा ही योजना सर्वांसाठी आहे. आणि जे तुम्ही नारा दिलेला आहे की भाई सबका साथ आणि सबका विकास आणि सबका विश्वास हे कुठंतरी तुम्ही त्याच्या म्हणजे त्या हेतून चलत आहेत म्हणून. आणि दुसरी एक मागणी अशी आहे की बाबा हो तुम्ही 1,20,000 जे तर तुम्ही घरकुलासाठी रक्कम दिलेली आहे ग्रामीण भागामध्ये. मला सांगा 1,20,000 मध्ये एक भिंत जरी होती का हो? मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला विचारित आहे, एक भिंत तरी होईल का? 1,20,000 मध्ये संडास बाथरूमसुद्धा होत नाही ना. आणि ते 1,20,000 सुद्धा तुम्ही जर मुस्लिमाला देत नसताल तर मग मला सांगा हे तुमचा न्याय आहे का? म्हणून आम्ही गट विकास अधिकारी कार्यालयासमोर 3 लाख घरकुल आपल्या निदर्शन करीत आहोत की बाबा ग्रामीण भागासाठी कमीत कमी 3 लाख रुपये देण्यात यावा. ही सर्व तालुक्याच्या वतीनं आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला एक विनंती आहे. आज आम्ही इथे पंचायत समिती परतूर धरणे आंदोलन करत आहोत. याचं कारण हे आहे की आपल्या परतूर तालुक्यामध्ये घरकुल PM आवास योजना चालू आहे. आणि या योजनेमध्ये इतर मधून जसं ओपनमधून 15% घरकुलाची संख्या ही अल्पसंख्याकांना देण्यात यावी, पण त्याची अंमलबजावणी सध्या होत नाही आहे. याच कारणासाठी आम्ही इथं धरणे आंदोलन करत आहोत. आणि कसं आहे आता घरकुल योजना म्हणजे सगळ्यांना सारखी, जसं OBCचा कोटा कार्ड आहे, अहिल्याबाई होळकर धनगर समाजाचा कोटा कार्ड आहे, त्याच्यानंतर इतर मागासवर्ग म्हणजे SC STचा सुद्धा कोटा काढला आहे. तसंच अल्पसंख्याकांचा सुद्धा कोटा काढावा अशी आम्ही शासनाला आमच्या खांडवी ग्रामपंचायतमार्फत विनंती करत आहोत. आणि या धरणे आंदोलनामार्फत सुद्धा विनंती करीत आहोत. धन्यवाद.